संभाजीनगरमध्ये गॅस आणि कच्च्या तेलाच्या कमतरतेमुळे उद्योगांना फटका बसलेला आहे। उत्पादनाचा खर्च वाढल्याने उद्योजक संकटात सापडल्याचं चित्र असल्याची माहिती उद्योजक संघटनेचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगर मधील उद्योगांना मोठी झळा बसलेली आहे। अनेक उद्योग बंद पडलेले आहे। याचीच दखल आता केंद्र सरकारने घेतलेली आहे। एमएसएमईचे सचिव दास यांनी आज उद्योग व उद्योगांच्या ज्या संघटना आहेत त्यांच्या सोबत बैठक घेतलेली आहे। नेमके या बैठकीमध्ये काय झालं याची माहिती घेऊया आपण। आपल्या सोबत उद्योग संघटनेचे अध्यक्ष गायकवाड सर आहेत, त्यांच्याशी बोलूयात। नेमकं आज बैठक झाली, केंद्र सरकार मधले सचिव या ठिकाणी आले होते, काय घडलं? बेसिकली आमच्याकडे आता जे संभाजीनगरचं जे ऑटो हब आहे ते आता आपण EV-कडे जातोय। तर इथल्या छोट्या मायक्रो आणि स्मॉल इंडस्ट्रीला काय काय त्रास आहेत, त्यांना काय काय सुविधा पाहिजेत, याच्या संदर्भात त्यांनी आज ही बैठक बोलली होती। यामध्ये इथले सर्व कस्टमरचे जे प्रतिनिधी ते होते, संघटनेचे सुद्धा प्रतिनिधी होते। याच्यात प्रामुख्याने MSMEला जे स्किल मॅन पॉवर लागतं त्याच्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं की अशी स्किल युनिव्हर्सिटीसारखे एखादं IGTRC जोडून एखादी संस्था तयार करता येते का, जिथं ह्या मराठवाड्यातल्या सगळ्या जे नवयुवक आहेत त्यांना तिथं ट्रेनिंग देऊन इंडस्ट्रीमध्ये आणता येईल का। आता गॅसचं तर त्यांनी गॅस लाईनमधून गॅस मिळतोय, पण याचा परिणाम असा झाला की रॉ मटेरियलचे रेट भयंकर वाढलेत। म्हणजे कार्बाईड 300% वाढलं, प्लास्टिक 100 रुपयाने वाढलं, अल्युमिनियम 100 रुपयाने वाढलं, कॉपर डायरेक्ट 450-500 रुपयाने वाढलं। तर याचा परिणाम आता डायरेक्ट प्रोडक्शनवर होतो आहे, कारण जिथं आम्हाला 100 रुपयाचं मटेरियल स्टॉक ठेवावं लागायचं ते आता 400 रुपयाचं करावं लागतं। याच्यामुळं काय होतं की आता आम्हाला बँकेकडून अर्थसहाय्य लागणार आहेत, आमच्या CC वाढणार, ओडी वाढणार, काही प्रमाणात लोन वाढणार, आणि ह्या म्हणजे रेट वाढल्याचे परिणाम पुढं प्रोडक्टवर होणार आहेत। पुढचे जे प्रोडक्ट निघणार आहे त्याची सुद्धा कॉस्ट वाढणार आहे। फक्त रॉ मटेरियल वाढलं त्याच्याबरोबर सगळ्याच गोष्टी वाढतात, मग लेबर कॉस्ट असेल, ज्या ॲडिशनल होतात ते वाढत आहेत। कॅमेरा पर्सन अमोल वागुले सह मी सचिन चिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।